वैद्यकीय प्रवेश परीक्षा 2026चा पेपर रद्द झालेला आहे. कारण आहे पेपर फुटीचं, पेपर लीक झाल्याचं. आता मी तुम्हाला एक व्हिडिओ दाखवतोय कोचिंग क्लासेसवाल्याचा. तो बघा काय म्हणतोय. म्हणजे त्यानं जे मॉक टेस्ट घेतली आहे त्याचं मत आहे त्याच्यातले सगळे प्रश्न आले आहेत आणि तो त्याचा व्हिडिओ बघा तुम्ही, तुमच्या लक्षात येईल काय म्हणायचं. नीट 2026चा आत्ताच पेपर झाला. माझ्यासोबत प्रणिती आहे. तिने आत्ताच पेपर देऊन आला. प्रणिती, आरसीसी मॉक मधून आरसी टेस्टिंग क्वेश्चन आले, त्याच्या बाहेर क्वेश्चन आलाच ना. कोचिंग वाल्याला कसं स्वप्न तुम्ही खुश आहात पडलं, RCC? हेच प्रश्न हो. येणार आहेत. खरंच खुश आहात? बायोलॉजी काय म्हणते? सगळं एनसीआरटी बेसिस मॉक टेस्ट मध्ये जे विचारलं ते चालू. आपल्या मॉक पेश सोपं होतं का अवघड होतं? सोपं. हम्म. वा, छान. सोपी गेली. आणि माझ्यासोबत तुझं नाव ताई ऋतुजा पण आहे. ऋतुजा बेटा, कसा गेला पेपर तुला? केमिस्ट्री, फिजिक्स, बायो? खूप छान केलं सर. आणि तुम्ही जे 101 क्वेश्चन्स दिले होते ना, ते 101 कोचिंग वाल्याला questions कसं स्वप्न most of पडलं की त्याच्यावर हेच आले प्रश्न. अरे वा, आपण जे शेवटी मॉकला जे घेतो आपण ते सगळे क्वेश्चन्स. वा, व्हेरी गुड. मॉक पेपर हे म्हणजे आरसीसी पेपर फॉलो केली मोर दॅन सफिशियंट. मोर दॅन सफिशियंट आहेत सर ते. हम्म. अच्छा, व्हेरी गुड, व्हेरी गुड. खूप छान, खूप छान. अभिनंदन. भारतातल्या ज्या काय मोठमोठाल्या कोचिंग इन्स्टिट्यूट आहेत, मोठमोठाले क्लासेस आहेत, त्यांच्या कारनाम्यामुळंच हा पेपर लीक झालाय. त्यांच्यातल्या असलेल्या अंतर्गत स्पर्धेमुळे हा पेपर लीक झालाय. कोट्यावधी रुपयांचं नुकसान झालेलं आहे. अनेक विद्यार्थी मानसिक स्थितीमध्ये आहेत. याला कारण केवळ हे मोठमोठाले असलेले ब्रँडेड कोचिंग क्लासेसवाले आहेत. आणि त्याचा व्हिडिओ बघा तुम्ही, तुमच्या लक्षात येईल काय म्हणायचं ते. मग असे जर आपल्याकडे कोचिंग सेंटर असतील तर नेमकं काय चाललंय भारतामध्ये